तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मी अरुण सर आपल्या लक्ष करिअर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। आपण वनरक्षक व इतर उपयुक्त एक्झामसाठी जिथं जिथं तुम्हाला नीड्स असते कसली इंग्रजी विषयाची, त्यासाठी एक ऑनलाईन बॅच घेऊन येतोय आणि ही बॅच आपली जी आहे ती 3 तारखेपासून 3 मेपासून ती स्टार्ट होईल आणि तोपर्यंत तुम्हाला आमच्या लिंकमध्ये जायचे बायोमध्ये आणि आमचा जो ॲप आहे तो प्ले स्टोअरमधून डाउनलोड करायचा आहे आणि तो डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला डेमो लेक्चर बघायला मिळतील जे यूट्यूबला पण अवेलेबल आहेत माझे आणि त्याच्यामध्ये पण डेमो लेक्चर असतील त्या ॲपमध्ये, बाकी इतर विषयांचे आहेत। तर जे जे विद्यार्थी इच्छुक असेल त्यांनी लवकरात लवकर तो ॲप डाउनलोड करायचा आहे आणि त्याची काय जी फीज वगैरे असेल ती आम्ही तुम्हाला 30 एप्रिलला सांगू। 30 एप्रिलच्या सेशन्समध्ये ते क्लिअर होईल का ती फीज किती असेल काय नाही। फीज माफकच दरात राहील जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना ते खूप परवडेबल असलं पाहिजे, या अनुषंगानेच आपण त्याचं हे करणार आहेत। तर हेही लक्षात असू द्या। आणि बघा आपण इंग्लिशची सुरुवात जी करणार आहोत ती बेसिक टू ॲडव्हान्स करणार आहोत, म्हणजेच बेसिकपासून सुरुवात होईल ॲडव्हान्स लेवलपर्यंत जाऊ। त्याचा एक व्हिडिओ ऑलरेडी मी यूट्यूबवरती टाकलेला आहे की आपल्या इंग्लिशचा सिलेबस कशा पद्धतीने चालेल। त्यात मी तुम्हाला बोललो होतो की आपलं काय आहे का बेसिकपासून सुरुवात करणार आहोत आपण, म्हणून मग आता तुम्ही जर इकडं बोर्डवरती बघितलं तर बघा मी बेसिक दिलेलं आहे आणि बेसिकमध्ये आपण जर सगळ्यात पहिल्यांदा काही शिकत असेल मित्रांनो तर काय शिकतो तर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट शिकतो। सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे नेमकं काय असतं तर बघा कर्त्याचा आणि क्रियापदाचा एकमेकांशी असलेला संबंध जो असतो तर त्याला आपण काय म्हणतो तर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणतो। त्यासाठी मी तुमच्यासमोर एक मराठीतून वाक्य घेतलेलं आहे आणि तेच वाक्य आपण नंतर इंग्लिशमध्ये कन्वर्ट केले, ट्रान्सलेट केले। तर बघा ते कसं आहे, राम आंबा खातो हे मराठीतलं वाक्य आहे। मराठीमध्ये आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस तुमच्या एक गोष्ट ध्यानात येते की आपण वाक्यातलं कर्ता म्हणजे सब्जेक्ट, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आणि क्रियापद म्हणजे वर्ब हे पण मराठीमध्ये आपण शोधत असतो। तर ज्यावेळेस आपण ते शोधतो त्यावेळेस आपण अगोदर क्रियापदाला चा जो मूळ धातू असतो तो मूळ धातू काढतो आणि त्याला नारा, नारी, नारे काय असेल नसेल तो प्रत्यय लावून आणि मग त्याच्यावरनं कर्ता आणि कर्म शोधत असतो। तर हे बघा मित्रांनो, तर ह्या वाक्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की वाक्यामध्ये खातो हे काय राहणार आहे तुमचं क्रियापद म्हणजेच वर्ब राहणार आहे आणि मग खाणारा कोण, तर याचं उत्तर तुमचं काय असतं कर्ता, म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं राम। आणि खातो काय, काय या प्रश्नाचं उत्तर असतं तुमचं काय कर्म, खातो काय तर आंबा। इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल। मग हेच खाली केलेलं वाक्य जे ट्रान्सलेट आहे ते बघा काय आहे, राम इट्स अ मँगो। आता एका गोष्टीवरून तुमच्या ध्यानात आलं असेल की इथं राम काय झाला आहे तुमचा कर्ता, इट्स म्हणजेच काय खातो काय झालं आहे तुमचं क्रियापद आणि कर्म काय अ मँगो हा तुमचं काय झालं ऑब्जेक्ट, कारण तो एकच आंबा खातोय म्हणून त्याच्यासमोर ए हे आर्टिकल आलेत। तर याचा जर तुम्ही पहिला रूल जर तयार केला विद्यार्थी मित्रांनो तर काय होतो बघा, तर पहिला रूल हा तयार होतो की सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा तुमचा इंग्रजीतला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात बेसिक नियम असेल। ही गोष्ट लक्षातच असू द्या। आणि मग त्या दृष्टिकोनातून जर आपण एक सारासार विचार केला तर तुमच्या एक गोष्ट ध्यानात येईल की इंग्रजीमध्ये वाक्याची सुरुवात नेहमी कशाने होत असते तर सब्जेक्टने होत असते। सब्जेक्ट नंतर वाक्यात काय येतो तर वर्ब येतो आणि वर्ब नंतर मग तुमचं काय असतं ते ऑब्जेक्ट वगैरे किंवा इतर काही प्रिपोजिशन वगैरे काय असतील नसतील ते सगळेचे सगळे कंजंक्शन ते सगळं नंतर येणार। ही गोष्ट हा एक बेसिक रूल आज आपण पहिल्याच लेक्चरमध्ये बघतोय आणि हा रूल्स लक्षातच असू द्या। बघा आपण ज्या वेळेस फाइंड द एरर हा क्वेश्चन आपल्याला TCS IBPS किंवा डायरेक्टली MPSC वाले सुद्धा विचारतात, आयोग MPSCचा, त्यावेळेस आपली बरीच जमलिंग होते कारण आपल्याला बेसिक नॉलेज नसतं कंप्लीट। तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या, ज्याला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हा रूल कळाला म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट कळालं त्याला फाइंड द एरर शोधता येणार आहे। म्हणून आपण बेसिकपासून सुरुवात करताना सब्जेक्ट आणि वर्ब घेतला। काही जणांना खूप सोपी वाटेल हे लेक्चर, का इतकं सोपी लेक्चर कुठं असतं का, परंतु बघा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून बरेचसे विद्यार्थी आपल्याला जोडले जात आहेत। तर बऱ्याच मुलांचे इंग्लिश हा जो सब्जेक्ट असतो हा वीक असतो आणि तो स्ट्रॉंग करण्यासाठीच आपण बेसिकपासून सुरुवात केली आहे। पुढच्या स्लाईडवरती गेल्यानंतर तुमची एक गोष्ट ध्यानात येईल की बघा मी इथं काय म्हटलं आहे डुअर आणि इथं काय म्हटलं आहे सब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजेच काय करता आपण सगळ्यात प्रथम बघणार आहे मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे, आणि त्याला डुअर असे पण म्हणतात। काय म्हणतात मित्रांनो डुअर, डुअर म्हणजेच काय तर करणारा, प्रत्यक्ष करणारा।
थोडक्यात राम आंबा खातो, तो प्रत्यक्ष काम कोण करतंय तर राम, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, डुअर असंही म्हणतो इंग्लिशमध्ये. कधी कधी तुम्हाला सब्जेक्टच्या ऐवजी डुअर हा शब्द वापरला जातो आणि तो शब्द वापरल्यानंतर तुमची जम्बलिंग होते का नेमकं डुअर म्हणजेच काय, डू म्हणजे करणारा, डुअर म्हणजे करणारा, ही गोष्ट ध्यानात ठेवा. तर ही गोष्ट एकदम व्यवस्थित लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, जर आपण सब्जेक्टच्या बाबतीत गेलो तर सब्जेक्ट दोन प्रकारचे असतात. सगळ्यात महत्त्वाचा प्रकार असतो सिंग्युलर आणि दुसरा प्रकार असतो प्लुरल. सब्जेक्टमध्ये आपण सिंग्युलर जे सब्जेक्ट म्हणजेच कोणता बघणार आहे ते एकवचनी, आणि प्लुरल म्हणजेच कोणता बघणार आहे ते अनेकवचनी. मराठीमध्ये आपण एकवचनी नाम, अनेकवचनी नाम, एकवचनी सर्वनाम, अनेकवचनी सर्वनाम शिकलो असेल. आपल्याला ते इंग्लिशमध्ये पण कंप्लीट करायचे आहे, नाऊन प्रोनाऊन वगैरे काय असेल नसेल ते. परंतु बघा, मग इथं मी तुम्हाला सिंग्युलर असेल तर त्याचं साईन दिलेलं आहे यस, आणि प्लुरल असेल तर त्याचं साईन दिलेलं आहे पी. आणि मग या अनुषंगाने जर आपण गेलो तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यासमोर काय येतो, नाऊन. नाऊन जर असेल कर्ता वाक्याचा, नाऊन म्हणजे कोणतंही नाम, तर ते दोन प्रकारचं असू शकतं, एक सिंग्युलर पण असू शकतं आणि प्लुरल पण असू शकतं. याच्या व्यतिरिक्त इंग्रजीमध्ये 8 प्रकारचे कर्ते असतात. 8 प्रकारचे कर्ते असतात आणि हे 8 प्रकारचे कर्ते जर आपण बघितले तर हे तुमचे मराठीतील सर्वनाम या टॉपिकमध्ये जातात. मग सर्वात प्रथम येणार आहे तुमचा आय म्हणजेच मी. हा कसा असेल तुमचा सिंग्युलर असणार आहे एकवचनी. दुसरा जो येणार आहे तो असेल तुमचा वी म्हणजे आम्ही. हा कसा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा प्लुरल म्हणजेच कसा असेल अनेकवचनी. आणि हे दोन्हीही पण तुमचे फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष असणार आहे. जसं आपण मराठीमध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो त्या पद्धतीने. त्यानंतर बघा, आपला राहणार आहे यू हा तू या सिंग्युलर अर्थाने येणार आहे, आणि यू हा तुम्ही या प्लुरल अर्थाने पण येणार आहे. आणि हे तुमचे सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष असणार आहेत. आणि हे द्वितीय पुरुष जे आहेत ते आपण मराठीत द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून ओळखतो. पुढच्या स्लाइडवरती गेल्यानंतर बघा, तुमच्या आणखीन एक गोष्ट ध्यानात येईल का, प्रथम पुरुषवाचक झालं, द्वितीय पुरुषवाचक झालं तर तृतीय पुरुषवाचक पण असतं. मग तृतीय पुरुषवाचकमध्ये आपण काय काय बघणार बघा, ही, शी, इट आणि दे. हे तुमचे जे 4 कर्ते आहेत हे तुमचे कोणते असतात तर तृतीय पुरुष थर्ड पर्सन असतात. आणि मग त्याच्यामध्ये ही म्हणजेच तो, शी म्हणजेच ती, हे दोन्ही पण सिंग्युलर आहे. इट म्हणजे ते, हा देखील सिंग्युलर आहे. आणि हा जो आहे मित्रांनो हा निर्जीव वस्तूंसाठी वापरला जातो. कशासाठी वापरला जातो तर निर्जीव वस्तूंसाठी वापरला जातो. त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्याला समजा एखादं लहान बाळ असेल त्याला आपण चाइल्ड म्हणतो, नॉट ए चिल्ड्रन, मी फक्त चाइल्ड म्हणतोय. चाइल्ड असेल, बेबी असेल, किड्स असेल, किंवा एखादा प्राणी असेल ॲनिमल, किंवा एखादा बर्ड असेल पक्षी, त्याचा आपल्याला जर जेंडर डेफिनेटली माहीत नसेल, जेंडर म्हणजेच लिंग जर आपल्याला डेफिनेटली माहीत नसेल तर अशा वेळेस आपण कसला वापर करतो तर इटचा वापर करतो. आणि राहिलेली गोष्ट दे, हे याचा अर्थ ते, हे कोणत्या अर्थाने वापरलं जातं तर प्लुरल अर्थाने वापरलं जातं. आणि निर्जीव व सजीव दोन्ही गोष्टींसाठी याचा वापर केला जातो. इथपर्यंत क्लिअर झालं? इथपर्यंत क्लिअर झालं असेल तर बघा, मग आता पुढे जाऊ. मी काय म्हणलंय, काही वाक्य घेतलेले आहेत छोटे छोटे का जेणेकरून तुम्हाला आणखीन क्लिअरिफिकेशन यावं. मग बघा, पहिल्या याच्यामध्ये मी घेतलं आय एम रीडिंग बुक, मी पुस्तक वाचत आहे. याच्यामध्ये करता काय आय, हा कसा आहे सिंग्युलर, त्याच्या पुढे काय येईल एम, म्हणजेच हा काय तुमचा वर्ब. हे वर्ब पण कशा प्रकारचे असतात हे याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये होईल. त्यानंतर बघा, आपण दुसरं वाक्य घेतलं होतं वी आर गोईंग टू स्कूल, हे तुमचं प्लुरल वाक्य झालं की आम्ही कुठे जात आहोत, शाळेत जात आहोत. त्यानंतर थर्ड वाक्य घेतलं होतं आपण यू डू धिस अगेन, हे तुम्ही पुन्हा करा, हे तू पुन्हा कर, कारण ते सिंग्युलर आहे. आणि हे बघा, ते सेम वाक्य थोडं डिफरंट करून घेतलं आहे, यू आर डू धिस वर्क अगेन, हे काम तुम्ही पुन्हा करा या अर्थाने, म्हणजेच हा तुमचा प्लुरल अनेकवचनी होता, हेही लक्षात असू द्या. त्याच्यानंतर बघा, ही इज बॉय, तो मुलगा आहे, म्हणजेच आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय. किंवा शी इज गर्ल, ती मुलगी आहे, म्हणजेच आपण आता मुलीबद्दल बोलतोय, ती पण तिसरी व्यक्ती आहे. इट इज अ पेन, इट इज अ पेन निर्जीव वस्तू आहे. कोणती वस्तू आहे मित्रांनो, निर्जीव वस्तू आहे. आणि याचं जेंडर आपण फिक्स करू शकत नाही, केलं तरी तो पेन आपण निर्जीव वस्तूच्या अनुषंगाने वापरू. त्याच्यानंतर बघा, दे आर बॉईज, ते मुले आहेत. आता हा तुमचा सजीव आला आणि हा कसा आला तुमचा प्लुरल आला. तर या पद्धतीनं आपण किती कर्ते बघितले तर आपले 8 कर्ते बघितले. आणि 9वा नाऊन जे बोललो होतो ते मी तुम्हाला क्लिअर केलेलंच आहे. त्याच्यानंतर पुढच्या स्लाईडवरती जर गेलो आपण तर बघा, पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला मग प्रश्न कशा पद्धतीचे येतात हे पण आपण घेणार आहोत. म्हणजे जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं प्रश्न कसे येतात हे क्लॅरिफिकेशन येणं तुम्हाला फार गरजेचं आहे. मी सांगितल्या पद्धतीने मी तुम्हाला काय बोललोय बघा, तुम्हाला इंग्रजीचा ई जरी नाही आला तरी सुद्धा तुमचं इंग्लिश क्लिअर होणार आहे.
तरी सुद्धा तुमचं इंग्लिश क्लिअर होणार आहे. वनरक्षकला तुम्हाला त्यात मार्क मिळणार आहे, त्यात तुम्ही मार्क गेन करणार आहे. किंवा कोणतेही पेपर असू द्या, काही नाही काही येऊन देऊ, इंग्लिशचा तुम्हाला टोटली अर्थ कळायला पाहिजे असा कुठलाही नियम नाही. कारण आपल्याला ग्रामर शिकायचं आहे, इंग्रजी बोलायला नाही. हा नियम पहिला. पण आणखीन एक लक्षात ठेवा. त्यानंतर बघा मग वाक्य काय, इंदिरा गांधी वॉज नोन ॲज आयर्न लेडी. इंदिरा गांधी नोन ॲज आयर्न लेडी म्हणजेच इंदिरा गांधींना आयर्न लेडी म्हणून काय केलं जातं, तर ओळखलं जातं होतं असं वाक्यात म्हटलं. आणि इंदिरा गांधी या शब्दाला काय केलं आहे, अंडरलाईन केलेली आहे. आणि खाली प्रश्न दिला आहे, मग त्यांनी रिप्लेस द अंडरलाईन वर्ड. म्हणजेच काय, तर जो अंडरलाईन वर्ड आहे तो काय करा, तुम्ही रिप्लेस करा. म्हणजे त्याच्याऐवजी कोणता ऑप्शन बरोबर येईल हे विचारलं आहे. तर बघा ऑप्शनमध्ये 1 नंबरला ही आहे, 2 नंबरला शी आहे, 3 नंबरला इट आणि 4 नंबरला दे. तुम्ही जर नीट बारकाईने लक्ष जर दिलं तर एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल का तुम्हाला जेंडर ओळखता येते. इंदिरा गांधी म्हणजे स्त्रीलिंगी होत्या आणि स्त्रीलिंगीसाठी कोणतं सर्वनाम आपण वापरतो, तर ते तुमचं असेल शी. म्हणून तुमचा 2 नंबरचा जो ऑप्शन असेल मित्रांनो तो काय असेल, बरोबर असेल. त्यानंतर बघा पुढचं जे उदाहरण आहे याच्यामध्ये काय म्हटलं आहे, चिल्ड्रन शुड बी टॉट हाऊ टू थिंक नॉट व्हॉट टू थिंक. हे जे वाक्य, आता याचा अर्थ तुम्हाला काहीच कळून देऊ नका, फक्त तुम्हाला चिल्ड्रन शब्द दिसतोय. मी इतक्यात बोललो तो चाइल्ड म्हणजे एकवचनी, चिल्ड्रन म्हणजे अनेकवचनी, एवढंच कळालं पाहिजे. वाक्य पुढचं काय याच्याशी काही घेणं देणं नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा असतो. प्रश्न फक्त एवढाच आहे का चिल्ड्रनच्या ऐवजी तुम्हाला रिप्लेस काय करायचं आहे, काय एक फक्त काय, तर तुमचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट. मग बघा सब्जेक्ट तुमचं काय येईन इथं, तर इथं तुमचा दे येईन. कारण आपण अनेक वचनासाठी दे सजीवांसाठी पण आणि निर्जीवांसाठी पण वापरतो. इथपर्यंत क्लिअर. बघा पुढच्या स्लाइडवरती गेल्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये काय घेतलेलं आहे आपण. मग मी तर म्हटलोय तुम्हाला नाऊन प्लुरल, चाइल्ड, बेबी, किड्स, ॲनिमल आणि बर्ड्स, बरोबर. हे जर असेल तर तुम्हाला काय घ्यायला लावलं होतं मी, इट असेल. इट काय असेल, इट. मग बघा द हॉर्स विच ओन द रेस इज कॉल्ड हँडसम. याच्यामध्ये तुम्हाला द हॉर्सला अंडरलाईन केली आहे आणि त्याच्याऐवजी रिप्लेस करायला लावलं आहे काय, तर करता सब्जेक्ट. मग तुम्हाला माहिती आहे तो हॉर्स म्हणजेच काय, तो नेमका घोडा आहे का घोडी आहे, मेयर. मग आपल्या ती ध्यानात येत नाही, म्हणून आपण याच्यासाठी डायरेक्टली कोणतं नाऊन वापरणार मित्रांनो, तर इट वापरणार. ही गोष्ट लक्षातच असू द्या. आणि त्यानंतर सांगितलं आहे द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. लहान बाळ त्याच्या आईसाठी रडत आहे. तर वाक्य हे बरोबर आहे. चाइल्डचं जेंडर माहीत नाही म्हणून आपण काय लिहिलं इथं, तर इट्स लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला पेपरला क्वेश्चन विचारले जातात, त्याच्यावरती बारकाईने लक्ष असू द्या. मग बघा मग पुढचं वाक्य काय, द पीपल हू डोंट कास्ट देअर ओट्स आर नॉट अ रिस्पॉन्सिबल सिटीजन. म्हणजे जे लोक मतदान करत नाही ते जबाबदार नागरिक नाही, असा या वाक्याचा अर्थ आहे. आणि द पीपल जो आहे याला तुम्हाला अंडरलाईन दिलेली आहे आणि तो तुम्हाला काय करायचा होता मित्रांनो, तो रिप्लेस करायचा होता. आणि मग द पीपल म्हणजेच अनेक वचनी होणार आहे. एक व्यक्ती नाही बोलत इथं, अनेक लोकांबद्दल बोलतंय. तर इथं तुमचं काय येणार आहे मित्रांनो, तर दे येणार आहे. दे पीपल हू डोंट कास्ट देअर ओट्स आर नॉट अ रिस्पॉन्सिबल सिटीजन. इथपर्यंत क्लिअर. बघा मग रूल्स नंबर काय म्हणतोय मी 3, सब्जेक्ट पोझिशन, कर्त्याचं स्थान फार महत्त्वाचं असतं, जे मी तुम्हाला सांगितलं. आणि मग सब्जेक्ट पोझिशनमध्ये जर आपण गेलो तर बघा फर्स्ट पर्सन कोणता आहे तुमचा आय व्ही, सेकंड पर्सन यू आणि थर्ड पर्सन जो असतो तुमचा काय तो ही, शी, इट, दे आणि नाऊन. इथपर्यंत क्लिअर झालं. मग बघा ज्या वेळेस तुमचं सकारात्मक वाक्य असेल म्हणजेच पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल त्यावेळेस तुमचा द्वितीय पुरुषी करता कधी पण 1 नंबरला येतो, त्यानंतर तुमचा तृतीय पुरुषी करता येतो आणि त्यानंतर तुमचा प्रथम पुरुषी करता येतो. जर वाक्यामध्ये 2च कर्ते असतील, द्वितीय पुरुष आणि प्रथम पुरुषी, तर पहिला जो येणार आहे तो द्वितीय पुरुष येणार आहे, नंतर जो येणार आहे तो प्रथम पुरुष येणार आहे. जर वाक्यात पुन्हा 2 कर्ते असतील म्हणजेच तृतीय पुरुष असेल आणि प्रथम पुरुष असेल तर बघा काय येणार, तर प्रथम येणार तुमचा तृतीय पुरुषी थर्ड पर्सन आणि नंतर येणार तुमचा प्रथम पुरुषी फर्स्ट पर्सन. मग एक गोष्ट जर तुम्हाला इथं जाणवली पाहिजे किंवा लक्षात आलं पाहिजे का एकापेक्षा जास्त कर्ते असेल तर त्याच्यामध्ये फर्स्ट पर्सन कधी पण असतो, कारण आपण बोलताना कधी पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतो. तर हे बारकावे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतले तर तुम्हाला काही करायचं नसतं, काही नाही. तुम्हाला पोझिशन दिलेले असते फाइंड द एररमध्ये आणि कुठंतरी तुम्हाला या कर्त्यांचा क्रम उलटा पालटा देतील आणि तिथंच तुमची एरर तुम्हाला शोधायची असते. परंतु काय होतं, तुम्ही बेसिक नियम सोडून देतात आणि इंग्लिश बोलायचं शिकायच्या नादामध्येच तुमचे मार्क जात असतात. त्यानंतर बघा मग काय सांगितलं, निगेटिव्ह सेंटेन्स.
जर वाक्य नकारात्मक असेल म्हणजे त्याच्यामध्ये नो वगैरे असेल किंवा त्याच्यातले जे पण थॉट विचार असतील ते जर नकारात्मक असतील तर अशा वेळेस विद्यार्थ्यांना तुमची कर्त्याची जी पोझिशन आहे ती एकदम सरळ ठेवायची. नकारात्मकला या दोन्हीपैकी एकच ध्यानात ठेवा. 1 2 3 1 2 3 म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. त्याच्यानंतर जर दोनच करते असेल तर काय राहील फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन. पुन्हा दोन करते असेल तर काय राहील फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सन. ह्या दोन्हींपैकी कोणतं तरी एकच ध्यानात ठेवा. एक तर सकारात्मक ध्यानात ठेवा नाही तर नकारात्मक ध्यानात ठेवा. म्हणजेच तुम्हाला तुमची जम्बलिंग होणार नाही, तुमचा गोंधळ उडणार नाही. इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? बरं, मग बघा आता पुढं काय सांगितलंय. आय, यू अँड ही हॅव बीन सक्सेसफुल इन हिज एक्झामिनेशन. म्हणजेच इथं वाक्य जे आहे ते सकारात्मक आहे. आम्ही काय होणार आहे पास होणार आहे सगळेचे सगळे कशामध्ये एक्झाममध्ये, असा त्याचा अर्थ आहे थोडक्यात. तर मग काय आहे आय म्हणजे प्रथम पुरुषी, यू म्हणजे तू म्हणजे मी तू आणि तो ही म्हणजे तो. आपण हे सगळे या पेपरमध्ये किंवा या परीक्षेमध्ये काय होणार आहे तर सक्सेसफुल होणार आहे हेच त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून इथं बघा मग तुमचं आलेलं वाक्य बरोबर आहे का चूक आहे तर चुकीचं आहे. कारण आपण घेताना काय घेतलंय मग तुम्हाला सांगितलं होतं की कधी पण सेकंड पर्सन एक नंबरला येतो. म्हणून तुमचं उत्तर हा चुकलेला भाग असेल तुमचा फाइंड द एररचा. पहिल्यांदा काय येईल यू, त्याच्यानंतर आपण थर्ड पर्सन घेतो म्हणजेच काय येईल ही अँड आय. मग तिथून पुढे तुमचं वाक्य कंप्लीट होईल. सो या दृष्टिकोनातून स्टडी करा म्हणजे जास्तीत जास्त मार्क तुम्हाला गेन करता येतील. त्यानंतर बघा ही अँड आय आर ब्रदर्स हे वाक्य बरोबर आहे का तर हो हे वाक्य बरोबर आहे. कारण ह्या वाक्यामध्ये दोनच कर्ते आहेत. तर पहिला कोणता आहे तुमचा थर्ड पर्सन येईल आणि नंतर तुमचा कोणता येईल फर्स्ट पर्सन येईल. तर विद्यार्थी मित्रांनो आशा व्यक्त करतो की तुम्हाला आजचं जे सेशन्स आहे आपलं लेक्चर आहे ते समजलं असेल. आपण खूप मोठमोठे व्हिडिओ नाही बनवणार आहोत. त्याचं कारण असं आहे मोठमोठे व्हिडिओ मुलं जास्त वेळ बघत नसतात, कंटाळा येतो. छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुम्हाला चांगलं भरघोस आणि दर्जेदार मटेरियल देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. एक 10 तारखेपर्यंत आपली जी बॅच आहे यूट्यूबला चालेल. त्यानंतर जेव्हा जेव्हा शक्य होईल त्यावेळेस यूट्यूबला लाईव्ह यायचा आम्ही प्रयत्न करूच. परंतु तुम्ही एक गोष्ट प्रकर्षाने जाणून घ्या की मी तुम्हाला जी तारीख सांगतो ही तारीख नोट डाऊन करा. 3 मेपासून ऑनलाईन बॅच चालू होते आणि ह्या ऑनलाईन बॅचचे ॲडमिशन आपले जे आहे ते 30 एप्रिलला स्टार्ट होतील. 30 एप्रिलला तुम्हाला मी ॲपची लिंक तर आजच टाकून देणार आहे बायोला. तुम्ही जाऊन तो डाउनलोड करून ठेवा. तुम्हाला 30 तारखेपासून त्याच्यावरती सगळं दिसेल का किती फीज आहे काय काय स्ट्रक्चर राहील कशा पद्धतीने. हा सिलेबस जो आहे तुम्हाला हे जे व्हिडिओ असतील रेकॉर्डेड व्हिडिओ हे तुम्हाला 6 महिने बघता येणार आहे. आणि आपण तुमचा सिलेबस वनरक्षक भरतीच्या अगोदर म्हणजेच 3 महिन्यात कव्हर करून देणार आहोत. त्याच्यामध्ये आपण टोटली घेणार आहोत बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तर व्याकरण घेणारच आहोत. पण तुमचे अँटोनिम्स सिनोनिम्स काय असेल वन वर्ड सबस्टिट्यूशन फ्रेजेस इडम्स टोटली आपण यात कव्हर करून घेणार आहोत. तर जास्तीत जास्त गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा. आणि आम्ही पहिल्यांदा तुम्हाला असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहोत की जिथं तुम्हाला इंग्लिश व्याकरण हे मराठीतून शिकवलं जाणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल अशी सर्वांची अपेक्षा करतो आणि सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.